श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः, श्री शारदादेव्यै नमः, श्री लक्ष्मी नृसिंहाय नमः, भक्त प्रल्हाद नमोस्तुते। मागील कथेचे अनुसंधान राखोनी ऐका पुढील कथन। जगन्नाथपुरी ती सोडून स्वामी निघाले तात्काळ 2 किय या जगदुद्धारा कारणे स्वामींस लागे सर्व करणे चालेल कैसे जग त्याविणे ना तरी होय सर्वनाश। संत महंत पृथ्वीचे पाठ्य यास्तव चाले जगरहाटी नाठाळांसी हाणी ती काठी निर्भय असती सिंहापरी। कुटील जनांची नित्य रीती दुर्बळा सज्जना सदा चळीती जगणे तया अशक्य करीती नित्य आसुरी कृत्यांनी। मेघ वर्षती पर्जन्य तयांपारीस हे संतजन नातरी होते जग स्मशान यास्तव साधू आवश्यक। संत देवांचे अवतार येत हराया पृथ्वीचा भार माजता पातके अनिवार अवतार घेती पुनः पुन्हा। पाप म्हणजे दुराचार सभ्यतेचा ना विचार स्वार्थ साधणे कृत्य थोर परहितासी जाणती ना। स्वार्थांधवृत्ती बळावता धर्म लाथाडीती पातता नीतिन्याय विवेक नसता सौख्य कैचेनी लाभेल। बसवाव्या जगाची घडी दुर्जनांची मोडण्या खोडी सत्कर्माची लावण्या गोडी सिद्ध सर्वत्र संचरती। स्वामी येती हरिद्वारी रविबिंब येता वरी गंगा किनारी घाटावरी विप्र करीती स्नान संध्या। नाना स्तोत्रेय नाना गीतेय भक्त मंदिर्य गात होते झांजा मृदंग तालावरी ते नर्तन करीती आनंदे। शंख घंटा निनादती मंदिर्य चाले काकडारती गुलाल पुष्पेय ते उधळीती गायन करीती मनोहर। झांजा टाळ तास मृदंग वादनीय भजनीय चढे रंग भक्तवृंद तो होय गुंग चाले सोहळा भक्तीचा। वृक्षीय स्वगांचा किलबिलाट नरनारींनी फुलले घाट जलपूर्ण घेऊनी डोई घट स्त्रिया चालती गृहापती। रम्य ऐशा प्रभातकाळ्य गोधन घेऊनी जात गवळी हार पुष्पे घेऊनी माळी मंदिरांसनीत बैसले। जय जय गंगे भागीरथी ऐसी गर्जना थोर करीती प्रसाद घ्यावया पुढे सरती थाट मोठा अपूर्व। पुण्यक्षेत्र हरिद्वार लोक वर्तती धर्मानुसार परंतु तेथे अनाचार सदैव करीती मलद्वय। तये मांडीला हाहाकार लोक संत्रस्तले फार मल्ला कराया तडीपार शक्ती कोणाही नसे। सुंदोपसुंद ते जणू गमती तापत्रये जन शापिती परंतु त्यांना त्याची क्षिती अल्पस्वल्पही असेना। मनसोक्त ऐसे ते वर्तती धनधान्य ते उद्ध्वस्त करीती उद्दंडपणे गृह्य घुसती अन्न भक्षिती सर्वस्वी। द्रव्यास्तव वाटमारी जीव घेती ते अघोरी कामांधपणे ते परनारी नेती ओढुनी फरफरा। अनेक वर्षे जना छळीले दीन दुर्बळा अति गांजिले शुंभ निशुंभ किय अवतरले सर्व भ्रष्ट करावया। हरिद्वार हे पुण्यक्षेत्र महिवर्ती ना अन्यत्र धर्मप्रायान जन सर्वत्र नांदताती आहनेश। देवदुर्लभ क्षेत्र ऐसे देवांदिकांसी लाविले पिसे परंतु तेथे शांती न वसे मल दैत्य ते म्हणून या। श्रीगंगेचे भव्य मंदिर अथांग सरिता वाहे समोर स्नान करिता महाघोर राक्षस पापी उद्धरती। मल्ला ग्रासिले कुबुद्धीने विख्यात जाहले कुकर्माने अद्वाद्वा अश्लील वचनेय नरनारींसी बोलती। दुष्कर्माची होय सीमा द्यावयासी नसे उपमा भ्रष्ट केल्या अनेक भामा महानीच त्या दैत्यांनी। लोक प्रार्थिती जनार्दना धावा सोडवा दयाघना उपाय नुरला तुमच्याविना यावे आता सत्वरी। मल्लद्वयांचे माजले बंड संत्रस्तले ते जन उदंड करावया या उग्रदंड अंत आमुचा न बघावा। सर्व जनांची ही प्रार्थना ऐकू आली नारायणा वाटे अस्वस्थ मल्लांना रोग जडता देहासी। दिवसामागून दिवस जाती फिरे मल्लांची काळगती फुटाया लागे रक्तपिती तेणे जाहले गर्भगळीत। महाव्यथेने कळा गेली विद्रुपता मल्लांसाली कर चरणांची अग्रे गळाली नासिकाग्रही गेले ते। अन्न मागती दारोदारी हिंडता रडती वरचेवरी अन्न न देता तया दुरी हेटाळीती सर्वही जन। मलिन वस्त्रे हीनकाया अन्न जाहले दुर्मिळतया ऊन पाऊस झोडी जया तया न आश्रय कोणाचा। ताडीती हस्ते नीट शिरासी वैतागले ते अतिशयसी मरण देवा दे आम्हासी नको नको हे परिजीवन। हांसत नाचत कर्म केले त्याचे पाहिजे फळ भोगिले लोकशाप ते फळा आले आता कासया रडतासी। जनमुखींचे शब्द बाण सोसू न शकती मल 2 गायहुनी ते हीन दीन होऊन करीती गयावया। दया परंतु कोणी न करी कंकर फत्तर मारिती वरी तळमळ करीती मार्गावरी महा अघोरी मल्लद्वय। यातना सोशिता व्याकुळले लोक वदती भले झाले दुष्टांसी प्रायश्चित्त दिधले
कुकर्मांचे इहजन्म्य काळ ऐसा जात असता अवचित उठली एक वार्ता सर्व जनांचा दुःखहर्ता यतिवर्य येथे आले ती नृसिंहस्वामी तिथे येता समुदाय दाटे तया भवता व्याकुळ मन्य दुःख वदता आक्रंदती कित्येक कुणासी अंगारा तीर्थ देती सज्जना आशीर्वाद देती मंत्र जपाया कुणा वदती भक्तांनुसार नानातरा अपायांसी उपाय कथिती आगतांचे हित साधिती जना प्रेमे बोध करीती एकमेकां सहाय्य करा कुष्ठपीडित मल येती समर्थ चरणी शीर ठेविती दुर्धर दुःखे आक्रोशती व्याधिमुक्त हो आम्हा करा स्वामींस्तदा जन वदले मल्लद्वयांनी आम्हा छळिले द्रव्याकारणे ठार केले नरनारींसी कित्येक यांच्या कृत्यांचे वर्णन करावया इच्छी न मन क्रोधायमान ते व्हाल आपण श्रवणीय पडता दुष्कृत्ये असंख्य कृत्ये अनन्वित स्वामी सांगती मल्लांप्रत नरजन्म मिळवणी तुम्हांप्रत साधन केले नरकाचे मल घेती पदीय लोळण वाचवा हो आमुचे प्राण व्याधिमुक्त केली यावीण देवा आपण नच जावे सत्यतेची सांगती जन असत्य त्यांचे नसे वचन पातके केली अति महान करू नये ती सर्वही होय आम्हांसी पश्चात्ताप व्यर्थ दिला सज्जना ताप तयांचे हे भोगतोशाप आता परंतु वाचवा आम्हा प्रार्थोनी ऐसे आक्रंदती चरण हृदयी कवटाळीती नेत्रांश्रूंनी पद न्हाणीती यतींद्र तेणे द्रवले की वत्सल हस्ते गोंजारीती पुरे पुरे उठा म्हणती पश्चात्तापे पालटे मती हेची आम्हा हवे असे वदोनी ऐसे श्रीदयाळे भस्म तयांचे मुखी घातले महाव्याधींतुनी मोकळे वाल चिंता न करावी ऐसा लाभता आशीर्वाद हर्ष झाला गेला विषाद सांगाल तैसे निर्विवाद वर्तू आम्ही या जग्य स्वामी सांगती अखिल जना करतील हे हो देवभजना सिद्ध असती जनरक्षणा संशय जन हो न धरावा ऐकता सर्वासी आनंद रोगिया होय परमानंद स्वामी प्रत्यक्ष ब्रह्मानंद आनंदी आनंद निर्मिला जनसंमर्दी काढीत वाट आला पुढे विप्रुद्धट स्वामींस पुसे प्रश्न थेट कोण कोठले आपण हो जादूटोण मंत्र तंत्र पूजावया देतसा यंत्र अज्ञ जना फसविता मात्र हे न वर्तन चांगले विद्या आपणाम काय येते भूत भविष्य सांगता ते स्वामी जाहले तया वदते सांगतो तुम्हा सर्व काही विप्रवर्गी थोर महती विद्वान म्हणूनी असे कीर्ती वागता परी अधमरीती तुम्हा न शोभे विप्रवरा विद्वान आपणा का म्हणविता पापकर्मी नित्य रमता आढ्यतेने जग्य मिरविता लांछनास्पद तुम्हासी हे विप्र असुनी गाय वधिली गोमांस खाया जीभ धजली कृष्णकृत्ये करोनी असली जनिय मिरविता श्रेष्ठपण जी आपणा प्रसवली माय परलोकीय ती म्हणेल काय लज्जास्पद हे कर्म होय धिक्कार तुमचा शतवार स्वामींचे ते तप्त भाषण ऐकता हृदय शिरे बाण तात्काळ घेई पदीय लोळण थर थर कांपे विप पहा महादाश्चर्ये सर्व बघती वधायासी त्या धावती स्वामी लोकां निवारिती थांबा थांबा म्हणूनी अधम विप्रा काय केले गोमांस खाया मन भुकेले वेदपुरुष किय म्हणविता भले कैसी कापिली गोमाता अरे राक्षसा म्हणावे काय न रक्षिता मारिली गाय घोर आता या उपाय प्राणदंड की या द्यावा क्रोधे उसळला जनसागर आकांत करी तो विप्रुवर ऐसे पाप ते भयंकर करणार नाही पुनश्च की समर्थ वदती सर्व लोकांत क्रोधी ऐसे खवळू नका जे जे होईल ते ते देखा विवेकी आपुले आवरा मन समर्थ सांगती विप्रासी गाय मारिली त्या स्थलासी चला घेऊनी आम्हांसी विलंब आता न करावा समर्थांसवे लोक निघती विप्र चालला सांगाती येता एका स्थलाप्रती ददश्य देखिले भयंकर गोरखताचे जाहले कोण गाय पडली वासुनी तोंड कापली होती अर्धीच मूंड पाहता सर्व हे गहिनवरले स्वामी आता काय करीती लक्षपूर्वक जन देखती समर्थ पुसती विप्राप्रती नाम सांगणे गायीचे नाम तियेचे गोदावरी सांगता ब्राह्मण शोक करी कृत्य हे केले मी अघोरी धनी मात्र मी नरकाचा जालपात घेवोनिया स्वकर्य तीर्थ सिंचिले गायवरी कर फिरविला प्रेतावरी ऐसे समर्थ कनवाळू अये गोदे उठी सत्वरी इतुकी निद्रा घेणे न बरी कोपू नकोस विप्रावरी आलो स्वयमी उठवाया अति लढिवाळे पाचारीती गोदे गोदे उठ म्हणती गाय उठता हंबरेती चाटू लागली श्रीचरणा अपूर्व ऐसे ददश्य बघता पुनर्जीवन तीस मिळता स्तंभित झाली सर्व जनता विश्वास नेत्रिय न बसे की यतिवर्य वदती विप्रासी येणे आम्हा तव गृहासी सकल तुझिया कुटुंबासी शुद्ध करणे असे आम्हा
गोमांस तुम्ही हो भक्षिले, हे न वाटते आम्हा भले, प्रायश्चित्त ते घेणे भले, सहकुटुंब ऐशा समयाला. मंत्रोनिया ते गोमूत्र, गृह्य शिंपिले सर्वत्र, अखंड जपा गायत्री मंत्र, वेदपठणही नित्य करा. लोकक्षोभास हो कारण, ते न करणे अकारण, आपण करिता धर्मपालन, लोक वर्तती तैसेची. सामान्य नवे समर्थ सत्ता, उठवितो जे मृत गोमाता, दत्तावतार हे गमे चित्ता, निसंशय की सर्व जना. स्वामींस घाली ती दंडवत, साश्रुनयने त्या प्रार्थित, कृपा असावी अखंडित, हीच प्रार्थना तुम्हांसी. यापुढे हो चिंता न करणे, धर्मशास्त्रानुसार असणे, दुःखित जना साह्य देणे, ज्ञानदानही नित्य करा. कैसे करावे वेदपठण, स्वामी दाविती स्वय म्हणून, स्वर उच्चार स्पष्ट करून, अर्थ सांगती रुचांचाही. उपनिषदेय, संहिता, गीता यांची वर्णिती अतिश्रेष्ठता, व्युत्पन्न वाया अतिशोधता, निज आचरणीय असावी ती. जगीय विप्रा भूदेव वदती, अत्यादरे जन वंदिती, अनेक विद्यांचे अधिपती, मानुनी वागती नम्रत्वे. ऐशी द्विजांची महत्तता, सर्वावरी तयांची सत्ता, आचरण परिभ्रष्ट होता, सन्मान कैसा होईल. समर्थ सांगती तळमळुनी, असा परस्पर प्रेम करुनी, कलह तंटा व्यर्थ करुनी, वैर वनी न चेतवा. ऐसे ममत्वे उपदेशिती, जनीय सद्भाव जागविती, तुम्ही असावे सदैव सुखी, यांत आम्हांसी आनंद. लोक करीती जय जयकार, भरले नादेय गगनथोर, पुष्पे फळे सुगंधिहार, यांनी पूजिले स्वामीसी. आग्रहे पूजा स्वीकारिती, तीर्थ विभूती सर्वांस देती, सकल कामना पूर्ण करीती, लोक झाले संतुष्ट. जनहो आम्हा असे जाणे, तीर्थयात्रा पूर्ण करणे, निरोप द्यावा या कारणे, येतो तुम्ही सुखी असा. आम्हा टाकुनी कुठे जाता, तुम्हाविणे ना अमात राता, कुडीतुनी किय प्राण जाता, होईल आमुची तैशी स्थिती. बहुत लोके आक्रोशे केला, कवटाळिले श्रीपद कमला, मथुरेस नेता श्रीकृष्णाला, तेवी जाहला आकांत. स्वामी सांगती पुनः पुन्हा, गमन करणे अवश्य आम्हा, तुमच्या स्वीकारितो प्रेमा, निरोप द्यावा आम्हांसी. साश्रू नयने निरोप दिधला, येणार केव्हा या पुरीला, तुम्हाविणे ना सुख आम्हाला, शपथपूर्वक सांगतो. सर्वांस करीती श्री प्रणाम, आम्हांस गाठणे असे धाम, अखंड घ्यावो प्रभूचे नाम, आग्रहे कथुनी निघती त्वरे. लोकसमुदाय मागुती लोटे, स्वामींस बघता दिसती न कोठे, जन परतले आलिया वाटे, दुःख झाले अपार. असा यतींचा अपूर्व महिमा, धन्य जयांनी साधिले कामा, तयांच्या भाग्या नसे सीमा, दर्शन दुर्लभ स्वामींचे. स्मरता स्वामींच्या दिव्य पदा, हरती सर्वाच्या आपदा, नैराश्य कुबुद्धी अति तापदा, स्पर्शो न कुणा भक्तांसी ऐसे प्रार्थुनी स्वामीराया, शरण विघतो सदगुरु पाया, गोड अध्याय पुढील गाया. कवित्व शक्ती मज द्यावी इति श्री स्वामी गुरु कथामृत. अध्याय त्यांतला पूर्ण होत, रामचंद्र गोविंद हे लिहित. स्वामी कृपे सर्वथा श्री स्वामी समर्थ की जय. अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.